नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र बघा देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे। बघा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील भारत हा देश पहा उत्तर गोलार्धामधला या ठिकाणी देश। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलं। बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। बघा भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे। बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी बघा भारताने पहा 2.42% क्षेत्र या ठिकाणी व्यापले। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या बघा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। बघा भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, इंदिरा पॉइंट हा भाग बघा अंदमान आणि निकोबार या राज्यामधल्या या ठिकाणी भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा भारतामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान। बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लक्षद्वीप ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत। बघा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लोकसंख्येमध्ये बघा या ठिकाणी भारताचा बघा महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये बघा दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी सर्वात कमी साक्षरता असलेलं भारतामधलं बघा खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य म्हणजे बिहार राज्य बघा सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। बघा 4 डिसेंबर या दिवशी पहा भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे। बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 सत्य आणि शांती यांचे या ठिकाणी प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर। कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा कानपूर हे शहर पहा गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात। बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या बघा एकत्रित प्रवाहाला बघा या ठिकाणी गंगा नदी या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, रावी चिनाब झेलम सतलज बघा या सर्व नद्या बघा सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा, मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही बघा मध्य प्रदेशामधील बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा तापी नदी या ठिकाणी उगम पावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
उलर हे भारतामधलं बघा प्रमुख सरोवर खालीलपैकी उलर हे बघा भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उलर बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं या ठिकाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? बघा पाकिस्तान हा देश बघा भारताच्या बघा वायव्य दिशेला आहे बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा तागाच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल बघा हे राज्य बघा भारतामध्ये तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा भारतामधला सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? बघा भारतामध्ये बघा सिमेंटचा बघा पहिला कारखाना सन 1904 मध्ये पहा मद्रास या ठिकाणी बघा पहिला सिमेंटचा कारखाना स्थापन करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा सिमेंटचं उत्पादन आंध्र प्रदेश या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा सर्वाधिक रेशीमचं उत्पादन कोणत्या देशामध्ये पहा सर्वाधिक रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वाधिक बघा रेशीमचं उत्पादन बघा कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता? बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना बघा कुल्टी बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता। क्रमांक 24 पहा वाघांचं राज्य असे पहा खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मध्य प्रदेश बघा या राज्याला वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी पहा राजस्थान या राज्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा म्हणजेच या ठिकाणी बघा रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा नंदुरबार हा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? बघा खंबाटकी हा घाट बघा पुणे ते सातारा या महामार्गावर बघा या ठिकाणी खंबाटकी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर हे बघा महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कृष्णा या नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी 382 किमी बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक पुढा अंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा अंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि पंचगंगा बघा या नद्यांचा संगम बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो। बघा नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो। तर नरसोबाची वाडी हे ठिकाण बघा या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्री बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर पाली जे की रायगड या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा
माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी पहा छत्रपती शाहू महाराजांच्या या ठिकाणी समाधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान पहा नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा सर्वात जास्त या ठिकाणी पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधलं बघा पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र बघा खोपोली हे बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन बघा नर्मदा नदी बघा अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी बघा अरबी समुद्राला बघा भडोज या ठिकाणी जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 40 बघा गाविलगड नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहेत? तर सातपुडा या पर्वतावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन या ठिकाणी आवश्यक असते? बघा महाराष्ट्रामध्ये बघा कापसाच्या पिकासाठी बघा या ठिकाणी बघा रेगूरमध्ये या ठिकाणी बघा आवश्यक असणारी मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी बघा भारतामध्ये बघा हिवाळी पर्जन्य कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त होत असते? बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका पर्वतरांगेमध्ये बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? बघा सातपुडा या पर्वतरांगेमध्ये पहा चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पहा तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? बघा तळ्यांची बघा सर्वात जास्त संख्या पहा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त या ठिकाणी तळ्यांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहिता हा संगम बघा खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून तयार झालेला प्राणहिता हा संगम? बघा प्राणहिता संगम वर्धा आणि वैनगंगा या नद्यांपासून बघा या ठिकाणी तयार झालेला संगम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा कोणती नदी बघा तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते? तांबडी नदी बघा ब्रह्मपुत्रा ही नदी बघा तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रोजगार हमी योजना बघा कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम राबवण्यात आली? बघा रोजगार हमी योजना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये राबवण्यात आली होती? बघा रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात प्रथम या ठिकाणी राबवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी बघा भंडारा हा जिल्हा बघा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा भंडारा हा जिल्हा पहा मॅग्नीजचे बघा या खनिज साठ्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर या ठिकाणी व ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? बघा देशामधलं बघा पहिलं संस्कृत विद्यापीठ बघा महाराष्ट्रामध्ये बघा रामटेक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा लोकसंख्येमध्ये या ठिकाणी बघा दुसरा क्रमांक लागतो. बघा महाराष्ट्रामध्ये बघा दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा दगडी कोळशाच्या खाणी बघा महाराष्ट्रामध्ये बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी बघा चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे?
विद्यार्थी मित्रांनो बघा, चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बघा अहिराणी ही भाषा कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा प्रामुख्याने बघा अहिराणी ही भाषा या ठिकाणी बोलली जाते. नागपूर हे शहर पहा कोणत्या नदीच्या नागपूर हे शहर पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? नागपूर बघा नागपूर बघा हे नाग नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक बघा, उजनी हे धरण पहा खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण? बघा उजनी हे धरण पहा खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? उजनी पहा भीमा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग म्हणजे मराठवाडा विभाग या ठिकाणी सर्वात जास्त मागासलेला विभाग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे? राणीगंज हे ठिकाण कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी दामोदर नदी खोरे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, एकलहरे बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? एकलहरे बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प आहे. टिपेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर तर यवतमाळ या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात नवीन जिल्हा बघा खालीलपैकी कोणता आहे? बघा यापैकी बघा सर्वात नवीन जिल्हा म्हणजे पालघर बघा सर्वात या ठिकाणी नवीन जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.